सांगली जिला विकास संघ आयोजित अंगूर व फल महोत्सव में पहुंची चर्चित अभिनेत्री प्रतिभा शिंपी। हर वर्ष की तरह इस वर्ष भी मुंबई के चेंबूर में सांगली जिला विकास संघ की ओर से अंगूर व फल महोत्सव का आयोजन किया गया, जिसे लोगों का अच्छा प्रतिसाद मिला। बीएमसी एम वेस्ट वार्ड के बाहर आयोजित इस महोत्सव में हमेशा की तरह सिर्फ आम लोग ही नहीं बल्कि नेता और अभिनेता सभी लोग पहुंच रहे हैं। इसी क्रम में यहां पहुंची मराठी सिनेमा, नाटक और टीवी क्षेत्र की चर्चित कलाकार प्रतिभा शिंपी ने सभी स्टॉल का दौरा किया, फल फ्रूट देखे और स्टॉल धारक किसानों व महिलाओं से बातचीत की। प्रतिभा शिंपी ने इस आयोजन की खूब तारीफ भी की। द्राक्ष आणि फळाचा महोत्सव आपण गेल्या 7 वर्षापासून चेंबूर या ठिकाणी करतोय आणि या चेंबूरकरांचा आणि मुंबईकरांचं मनापासून आभार व्यक्त करतो। अत्यंत चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी शेतकऱ्यांना, महिला बचत गटांना, चेंबूरचे नागरिक देत आहेत। त्याचप्रमाणे नेहमीप्रमाणे या महोत्सवाच्या निमित्तानं कोणी ना कोणी तर सेलिब्रिटी या ठिकाणी येऊन त्या व्हिजिट करत असतं, भेट देत असतं। जे आम्ही आयोजक असो किंवा जे शेतकरी आहेत, महिला बचत गट आहेत, त्यांचा उत्साह वाढवण्याचं काम करत असतात। त्याच धर्तीवरती आज प्रसिद्ध अभिनेत्री प्रतिभा शिंपी मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेत। त्यांनी या स्टॉलला भेटी दिलेल्या आहेत। सगळ्या ज्या स्टॉल लागलेले धारक आहेत, महिला बचत गट आहेत, शेतकरी आहेत, यांच्याशी ते संवाद साधला। त्यांनी काय गोष्टीची माहिती घेतली, त्यांचा कॉन्फिडन्स वाढवला की बाबा तुम्ही जे करताय हे अत्यंत चांगलं काम करतायत आणि आम्ही आयोजक आहे, आम्हाला सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारची स्फूर्ती दिली की जे काम करताय तुम्ही अधिक मोठ्या प्रमाणात काम करत राहा। आणि या मुंबई आणि महाराष्ट्रातल्या लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणातले लोक या ठिकाणी व्हिजिट करत असतात। अनेक लोकप्रतिनिधी आहेत, ते सुद्धा 1-2-3 दिवसांमध्ये व्हिजिट करणार आहेत। अधिवेशन चालू असल्यामुळे काही आमदार त्या ठिकाणी, मंत्री त्याकडे व्यस्त आहेत, त्यामुळे ते अजून या ठिकाणी आलेले नाहीत। पण 2-3 दिवसाच्या नंतर ते लोक या ठिकाणी व्हिजिट करणार आहेत। काही मराठी, हिंदी चित्रपटातले काही कलावंत आहेत, ते सुद्धा या ठिकाणी या महोत्सवाला भेट देणार आहेत। महानगरपालिका आहे, मुंबई पोलीस आहेत, वाहतूक शाखा आहे, या चेंबूरच्या नागरिक यांनी खूप मोठा प्रतिसाद या ठिकाणी दिलाय। तर सगळ्यांच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि हा महोत्सव असाच मोठा पुढे होत जावो, आपल्या सर्वांचं सहकार्य मिळेल म्हणून या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। खरंच इथे खूप छान छान पदार्थ आहेत, वेगवेगळ्या वस्तू आहेत आणि एक म्हणतात ना सगळ्या पौष्टिक वस्तू आहेत। फळांचा तर आपल्याला माहिती आहे, फळं किती पौष्टिक असतात। तर मी सगळ्या आणि मेन म्हणजे हे आपल्या इथे हळद आहे, गूळ आहे, म्हणजे केमिकल नसलेल्या वस्तू आहेत इथे। तर मी प्रेक्षकांना सांगेन की तुम्ही या इथे ह्या महोत्सवाला भेट द्या, ह्या महोत्सवाचा आनंद घ्या। सर्वप्रथम तर आयोजकांनी मला मान सन्मान देऊन इथे बोलवलं, त्यासाठी मी त्यांचे खूप आभार मानते आणि मला खरंच कौतुक वाटतंय त्यांचं की त्यांनी शेतकऱ्यांचाही विचार केलाय आणि महिलांचाही विचार केलाय। महिलांनाही वेगवेगळे स्टॉल उपलब्ध करून दिलेत आणि शेतकऱ्यांना सुद्धा। तर मला ह्या आयोजकांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। असंच तुम्ही छान छान कार्य करत राहा। आता माझी ते स्पेशल पोलीस फोर्स सिरियल चालू होती, पण ती आता संपली आहे आणि आता जस्ट माझं वेब सिरीजचं काम सुरू आहे आणि आता जानेवारीमध्ये एक माझी फिल्म शूट झाली, पण आता ती रिलीज होण्याच्या मार्गावर आहे आणि एक नवीन सिरियल येते आहे, लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल।